विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। निवडणुका अजिबात लांबणीवर जाणार नाही। 26 नोव्हेंबरपूर्वी नवीन विधानसभा आणावीच लागेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पंतप्रधान गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळामध्ये फिरत आहेत। पंतप्रधान अशा प्रकारे प्रचार करत फिरतो का, संजय राऊतांचा सवाल। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यामध्ये काम करू। मला कुणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। महायुतीमधील मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजपला इशारा। सत्तारांसारखे गद्दार लोक भाजपला आव्हान देतात। लहान माशाला खाणाऱ्या मोठ्या माशाप्रमाणे भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची खोचक टीका। दहातोंडी रावण महाराष्ट्राला लुटत आहेत। रावण टक्केवारी खातात, मुंबईतील जमीन खातात। अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। सरकार देत असलेल्या 1,500 रुपयांना महिला भुलणार नाहीत। फुकटचे पैसे नकोत असं म्हणणाऱ्या अनेक महिला आहेत। किशोरी पेडणेकर यांचा सरकारवर निशाणा। लाडकी बहीण योजना निवडणुकांसाठी केलेल्या नाहीत। योजनेमध्ये घोडा घातला तरी कायमस्वरूपी सुरू राहतील। लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या लोकांना शिंदेंचं उत्तर। शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी। महापालिकेकडून ठाकरे गटाला परवानगी। विभाग प्रमुख महेश सावंत यांची माहिती। चुलत्या पुतण्याचं किती पटतं हे मला माहिती। बहीण भावाचं किती पटतं ते देखील मला माहिती। त्यामुळे लाडकी बहीण योजना आणली, अजित पवार यांचं वक्तव्य। माझ्या पक्षातून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार। मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार, अजित पवार यांचं वक्तव्य। भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा। भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी। 48 मतदारसंघामध्ये पक्षानं निरीक्षक नियुक्त करत मतं जाणून घेतली। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत। भाजपचे नेते माजी महापौर दीपराज पार्डीकर यांचं नाव चर्चेत। विकास कुंभारे 3 टर्म आमदार राहिले आहेत।